स्वस्त धान्य दुकानांमधील ई-पॉस यंत्रणेच्या सर्व्हर बिघाडामुळे नाशिकच्या नांदगाव तालुक्यासह ग्रामीण भागात धान्य वितरण रखडले। यंत्रणेतील सर्व्हर डाऊनमुळे रेशन दुकानावर आणि ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। रेशन दुकानात ई-पॉस मशीन आल्यापासून काळा बाजारावर काहीसं नियंत्रण मिळवता आलं, परंतु सततचं सर्व्हर डाऊन आणि बायोमेट्रिक मशीन मधील तांत्रिक अडचण दूर होत नसल्याने धान्य वितरणात येत असलेल्या अडचणींमुळे दुकानदारांसह ग्राहकांमधून तीव्र नाराजी दिसून येते। आम्ही शर्मा स्वस्त धान्य दुकानदार नांदगाव गेल्या 8-10 दिवसापासून मशीनचा सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे ग्राहकांना वारंवार चक्र मारावं लागत आहे आणि यावर शासन अभ्यास करून त्याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे। पण लवकरात लवकर शासनाने त्याची दखल घ्यावी आणि ग्राहकांमध्ये आणि दुकानदारांमध्ये होणारा वाद हा लवकर मिटेल, त्या कारणाने शासन बी प्रयत्न करत आहे आणि ग्राहकांना होणाऱ्या याच्या संदर्भात आम्ही दिरंगाई व्यक्त करतो आणि लवकरात लवकर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा ही आम्ही शासनाकडे विनंती करतो।